रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्ण कथा पुढचा भाग. आता ह्या कथाभागाचा संबंध थोडासा महाभारताशी सुद्धा आहे बरं का. आपण आता मागच्या ऐकलं होतं भीमाचा भगवान श्रीकृष्णांवर किती विश्वास होता भीमाचा, ते आपण ऐकलं होतं. तर तेव्हा हे सगळे पांडव आणि द्रौपदी हे 12 वर्ष वनवास भोगत असतात आणि मग 1 वर्ष अज्ञातवासात त्यांना व्यतीत करायचं असतं. तर तेव्हा एकदा काय होतं, जेव्हा द्रौपदी सगळ्यांच्याबरोबर जाते तेव्हा मुळात द्रौपदीचं लग्न जेव्हा होतं तेव्हा माता कुंती हे जेव्हा द्रौपदीला घेऊन येतात तेव्हा अनवधानाने माता कुंती आणलेली भिक्षा तुम्ही 5 जणांनी वाटून घ्या असं म्हणते. आणि त्याच्यामुळे काही शास्त्रार्थ होतो आणि भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या आदेशानुसार नारद मुनी आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघे जण सांगतात म्हणून ह्या 5ही पांडवांच्या बरोबर द्रौपदीचा विवाह होतो. आणि नारद मुनींनी मग त्यांना नियम घालून दिलेला असतो. ती मुळात यज्ञातनं प्रगट झालेली असते द्रौपदी, याज्ञसेनी. मागच्या आपण तिची नावं ऐकली, याज्ञसेनी, द्रौपदी, पांचाली तेव्हा नाव सांगायचं राहिलं होतं द्रौपदी. तर त्याच्यामुळे मग नारद मुनी काय नियम घालून देतात की आता 5 पती असतात तिला, ज्याच्यामुळे वर्षाचे 360 दिवस, मग 2 महिने आणि 12 दिवस प्रत्येक पतीबरोबर तिने व्यतीत करायचे असं त्यांनी नियम घालून दिलेला असतो. तेवढा कालावधी एका पतीबरोबर तिचा संपला की ज्याच्यानंतर ती अग्नीमध्ये स्नान करत असे आणि दुसऱ्या पतीबरोबर नांदायला जात असे. अशा प्रकारे आणि आणखीन एक असतं, त्यांच्यामध्ये असा ठराव झालेला असतो की जेव्हा द्रौपदी आणि ती ज्या पतीबरोबर असेल ते दोघे जेव्हा एकत्र असतील तेव्हा दुसऱ्यांनी तिथे जायचं नाही. आणि दुसऱ्या कोणीही जर पांडवांपैकी तिथे गेला तर त्याला वनवासात जायला लागेल, म्हणजे शुद्धी म्हणून, प्रायश्चित्त म्हणून, बरं का. तर हे तिथे वनवासात गेल्यानंतर काही दिवसांनीच अशी वेळ येते की एक राक्षस असतो तो एका ब्राह्मणाच्या गायी चोरून नेतो, गोधन चोरतो. आणि तो ब्राह्मण असतो तो आकांत करायला लागतो. तो धावत येतो, तिथे अर्जुन असतो आणि तेव्हा युधिष्ठिर म्हणजे धर्मराज युधिष्ठिर आणि द्रौपदी हे एकत्र असतात आणि ते आतमध्ये त्यांच्या खोलीत असतात. आणि तिथे शस्त्रागार असतं, तिथे अर्जुनाची शस्त्र ठेवलेली असतात. मी मागच्या आपल्याला सांगितलं की तिथे ते पर्णकुटी मोठी असते पण पर्णकुटी बांधून राहत असतात. तर ती जी मोठी खोली असते तिथे शस्त्रागारही असतं. ते अर्जुनाचं गांडीव धनुष्य तिथे असतं आणि अक्षय भाता. तर हा ब्राह्मण आकांत करत येतो, या राक्षसाने माझं गोधन पळवलं, म्हणे पांडुपुत्रा अर्जुना तू काही करून तू एकटाच समर्थ आहेस आत्ता, ताबडतोब. मग हा तिथल्या दूत आपल्या तिथे जे त्यांच्या सहाय्यार्थ दूत असतात त्यांना विचारतो, म्हणजे माझं धनुष्यबाण कुठे आहे? तर म्हणजे आतमध्ये. आता आतमध्ये युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात असतात. पण आता त्या ब्राह्मणाचं गोधन रक्षण करायचं म्हटल्यानंतर हा म्हणतो जाऊ दे. मग तो जातो आतमध्ये, आपला गांडीव धनुष्य आणि भाता हे घेऊन बाहेर येतो. आणि जिथे त्या राक्षसांनी यांच्या गायी पळून नेत असतात तर हा तिथे जातो, त्यांचा पराभव करतो, ते गोधन गायी सगळ्या सोडवतो आणि ब्राह्मणाला परत आणून देतो. आणि तो ब्राह्मण अत्यंत आनंदित होतो. आणि मग हा तिथले जे ज्ञानी द्विज असतात त्यांना विचारतो, पंडितांना, काय की माझ्यातनं असा अपराध घडलेला आहे, काय की माझे ज्येष्ठ बंधू आणि माझी पत्नी एकांतात असताना मला तिथे धनुष्यबाण आणायला जावं लागलं, तेव्हा याचं प्रायश्चित्त काय? ते म्हणतात की आता तुला प्रायश्चित्त म्हणून एक विशिष्ट कालावधी यांच्यापासून दूर राहावं लागेल. बरं म्हणतो. आता तेव्हा त्याप्रमाणे सगळ्यांना भीमाला सांगतो, आता तू सगळ्यांची जरा व्यवस्थित काळजी घे, मला आता जावं लागणार आहे बाहेर. आणि तो बाहेर निघणार तेवढ्यात त्याला भगवान श्रीकृष्ण येताना दिसतात. आणि भगवान श्रीकृष्णाला तो सांगतो असं झालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, आता तुला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, फक्त एक कर. आता जे ह्या सगळं तुमचा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, हे सगळं तुमचं नष्टचर्य संपुष्टात आल्यानंतर युद्ध तर होणार, महाभारत युद्ध होणार. मी बोलून चुकलेलं आहे, देव बोलून चुकलं आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी बोलून चुकलो आहे. काय तुम्हाला सर्वांना तुमचं राज्य परत मिळवून द्यायचं, द्रौपदीला त्याचा सन्मान, सम्राज्ञी पदाची शान परत मिळवून द्यायची म्हटल्यानंतर हे युद्ध होणार. काय कौरवांच्या स्त्रिया विधवा होणार.
काय, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घे, तुझ्याकडे सर्व शस्त्रास्त्र आहेत, पण एकमेव अस्त्र असं आहे की जे तुझ्याकडे नाही आहे, पण ते भीष्माचार्यांच्याकडे आहे. कुठलं सांगा? कुठलं? पशुपतीनाथ म्हणजे शंकर, भगवान शंकर, त्यांचं जे पाशुपतास्त्र असतं ते भीष्माचार्यांच्याकडे असतं, पण पांडवांच्याकडे नसतं. तुला म्हणे भगवान शंकरांच्याकडनं ते पाशुपतास्त्र प्राप्त करून घ्यायला हवं, त्याच्यासाठी तुला तपश्चर्या करायला लागेल. आदेश म्हणतो, जा, माझा आशीर्वाद आहे, यशस्वी. आणि त्यात म्हणे तुम्हाला तर हे सगळं पाहिजे, कारण काय, भगवान शंकरांची तुझी भेट झाली तर सांग काय की आमची बाजू आहे किंवा आमचा जो पक्ष आहे तो सत्याचा आहे. आमच्या पक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत, कारण आमचा पक्ष सत्याचा आहे. बरं का, भगवान श्रीकृष्ण आमच्या पक्षात आहेत म्हणजे विजय आमचाच आहे. काय, कितीही किंमत मोजायला लागली तरीसुद्धा विजय आमचाच होणार, हे त्यांना सांग. आणि पाशुपतास्त्र त्यांच्याकडून जरूर मागून घे. आणि एवढ्या मोठ्या युद्धाची तयारी म्हणून तुला जर कुठे अजून असे संबंध प्रस्थापित करता आले की ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर सैन्य आहे, तर तू त्यांच्याशी नातेसंबंध जोड आणि त्यांना तुमच्या बाजूनील युद्धामध्ये उतरण्यासाठी उद्युक्त कर. आत्ता त्याप्रमाणे तू हा जो आता तुला सगळा कालावधी मिळणार आहे तर त्याचा तिकडे सदुपयोग कर, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्यांची आज्ञा घेऊन पार्थ अर्जुन निघतो आणि काम्यक वनात जातो. काम्यक वनामध्ये भगवान शंकर तपश्चर्या करत असतात आणि भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी एका पायावर उभं राहून तो घनघोर तपश्चर्याला प्रारंभ करतो. एका पायावर म्हणजे पायाच्या अंगठ्यावर. नवनाथांमध्ये आता आपल्याला पुढे श्रवण करायचा योग आहे. काय, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांनी ज्या सगळ्या तपश्चर्या केल्या त्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून 12-12 वर्ष तपश्चर्या केल्या. तशी हा 11 महिने अर्जुन तपश्चर्या करतो आणि तेव्हा तो झोपत नाही, दिवस रात्र तपश्चर्या करत असतो. तेव्हा त्यांनी निद्रेला जिंकलेलं असतं, म्हणून त्याचं नाव गीतेमध्ये गुडाकेश असं ठेवण्यात आलेलं आहे. व्यासांच्या सारखा समर्थ कवी असेल तर तो कशी शब्दरचना करतो. एवं तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत. आता ऋषिकेश म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. पण ऋषिकेशचा अर्थ काय? ऋषिक म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा जो ईश आहे, इंद्रियांना ज्याने जिंकलेला आहे तो ऋषिकेश. एवं तो ऋषिकेश गुडाकेशानं. गुडाक म्हणजे निद्रा, झोप. बरं का, निद्रेला जिंकणाऱ्या अर्जुनाला उद्देशून इंद्रियांना जिंकणारा भगवान श्रीकृष्ण असं म्हणाला. बरं का, हां, ही इतकं सुंदर व्यास महर्षींनी लिहावं. तिथे जाऊन तो तपश्चर्या करतो आणि त्याची तपश्चर्या फलद्रूप होते. 11 महिने दिवस रात्र अर्जुन तपश्चर्या करत असतो. फक्त एक असतं, पूर्वी असुर हे महासामर्थ्य म्हणजे शरीर सामर्थ्य त्यांच्याकडे एवढं प्रचंड असायचं की त्यांना कुठला प्राणी आपल्यावर आक्रमण करून येईल म्हणून सजग राहायची गरज नसायची. ते कुठल्याही प्राण्याला लिलया मारू शकत असत, कारण ते असुर असत. बरं का, पण अर्जुन हा मनुष्य असतो. त्याच्यामुळे तो तपश्चर्या करताना डोळे उघडे ठेवायचा. आपल्याला कुठल्याही प्राण्यापासून धोका होऊ शकतो, भय उत्पन्न होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला सतत सजग असलं पाहिजे. म्हणून तो धनुष्यबाण हाताशीच ठेवायचा आणि एका पायावर उभा राहून तपश्चर्या करतो अंगठ्यावरती. आणि 11 महिने अशी तपश्चर्या करतो. आणि भगवान शंकर लांबून बघत असतात, त्यांना सगळे अंतर्ज्ञानी असतात. आपण भगवानांची व्याख्या ऐकली, हे सगळं कशासाठी चाललं आहे त्यांना माहिती असतं. आणि त्याच्यामुळे मध्ये म्हणतात की त्याची परीक्षा घेऊ बरं का. आणि म्हणून काय, एके दिवशी तो तपश्चर्या 11 महिने झाल्यानंतर तो परत जेव्हा तपश्चर्या करायला लागतो दुसऱ्या दिवशी, तेव्हा त्याला अकस्मात तपश्चर्या करताना एक मोठा आवाज ऐकू येतो. म्हणून बघतो तर तिकडनं एक भला मोठा वराह त्याच्या अंगावर चालून येत असतो. वराह म्हणजे डुक्कर. बरं का, एवढा मोठा वराह त्याला आश्चर्यच वाटतं. पण तो क्षणाचाही विलंब न करता धनुष्यबाण सज्ज करून जो बाण मारतो तो बरोबर जाऊन त्याच्या डोक्यातच घुसतो. आणि ह्याचा बाण जेव्हा त्या वराला लागतो तेव्हाच अजून एक बाण येऊन त्या वराच्या पोटात आरपार घुसतो आणि तो वराह मरून पडतो तिथे. पण आता तो वराह जेव्हा मरून पडतो तेव्हा तिथे 2 बाण त्याला एकाच वेळी लागलेले असतात. आणि अर्जुन पुढे जातो, बघतो तर तिथे एक भिल्ल आलेला असतो. बरं का, भिल्ल दिसायला गोरा असतो बरं का, पण भिल्ल असतो.
अशा त्या पक्ष्यांची पिसं वगैरे लावलेली, अत्यंत सुदृढ देह, शरीरयष्टी, आणि चेहरा त्यांचा त्या भिल्लाचा अतिशय प्रसन्न दिसत असतो. पण तो भिल्ल म्हणतो, ह्याला म्हणे मी माझ्या बाणाने याचा वेध घेतलेला आहे, वराह माझा आहे. अर्जुन जातीवंत क्षत्रिय, तो म्हणतो नाही नाही. आणि अर्जुन कोणाचा पुत्र असतो? इंद्राचा मुलगा असतो अर्जुन, बरं का. त्याच्यामुळे इंद्राचा जे ऐश्वर असतं ते पुरेपूर अर्जुनामध्ये संक्रमित केलेलं असतं, बरं का, इंद्राने. आपण हे सगळे शब्द माहिती करून घेतले पाहिजे. संक्रमित करणं, बरं का. हां, तर त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो नाही नाही, त्याच्या डोक्यामध्ये बाण मी मारलाय, तेव्हा हा वरा माझा आहे. झालं. तो म्हणतो नाही, तो जो भिल्ल तरुण असतो तो काही मागे हटायला तयार होत नाही. अर्जुन म्हणतो मी तर मागे हटायचा प्रश्नच नाही, ठीक आहे म्हणे, आपण धनुर्युद्ध करू. तो भिल्ल म्हणतो ठीक आहे, तुझी इच्छा, होऊन जाऊ दे. धनुर्युद्धाला प्रारंभ होतो. आणि अर्जुनाच्या लक्षात येतं काय की तो भिल्ल असेल, पण त्याचं शरसंधान हे अर्जुनाच्या तोडीस तोड असतं. आणि शेवटी असं होतं की दोघांच्या इकडचे बाण संपतात. आणि आता काय करायचं, अजून निर्णय झालेला नसतो. आणि अर्जुन चट्टू ठोकतो, चल म्हणतो, होऊन जाऊ दे. तो भिल्ल पण म्हणतो आत्ता ये. झालं, त्यांचं मल्लयुद्ध सुरू होतं. आणि त्या भिल्लाच्या शरीरामध्ये एवढं प्रचंड सामर्थ्य असतं काय की थोड्या वेळाने ते त्यांचं जे मल्लयुद्ध चाललेलं असतं त्याच्यामध्ये अर्जुन पार थकून जातो. आणि इथे भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे तो तपश्चर्या करत असताना त्या भगवान शंकरांचं, बरं का, त्यांनी पिंडी समोर ठेवलेली असते आणि त्याच्यावरती तो बेलाची पानं अर्पण करत असते. आणि त्याच्यामुळे त्यांनी भगवान शंकरांची आराधना केलेली असते. ओम नमः शिवाय याच मंत्राचा जप करून तो तपश्चर्या करत असतो. म्हणूनच भगवान शंकर त्याची परीक्षा घ्यायला उद्युक्त होतात. आणि त्या दोघांचा एवढा वेळ मल्लयुद्ध होतं. आणि शेवटी अर्जुन अगदी मेटाकुटीला येतो. काय त्याचं शरीर हे अगदी थकून जातं. आणि आता तो परत आक्रमण करतोय. भिल्ल पाहिल्यानंतर अर्जुन काय करतो, तिथे बघतो तर त्याला एक बिल्वदल दिसतं. ते बिल्वदल घेतो आणि मनोभावे भगवान, आता तिथे त्यांचं युद्ध चालू असतं, तिथे तर भगवान शंकरांची पिंडी नसते. मग तो मनोभावे ओम नमः शिवाय देवा शंकरा, हे तुम्हाला मी अर्पण करतोय, त्राहिमाम, असं म्हणून ते हातातलं सोडतो. जिथे भगवान शंकर असतील त्यांना तिथे ते प्राप्त हो. कारण हे भगवान शंकर, भगवान विष्णू हे अणुरेणूमध्ये भरलेले असतात, बरं का. शिवतत्व, विष्णुतत्व हे अणुरेणूमध्ये भरलेलं आहे. तो ते बिल्वदल अनन्य भावनेने सोडतो, नमस्कार करतो, बघतो ते बिल्वदल खालती जातच नाही. मग सरळ जाऊन त्या भिल्लाच्या डोक्यावर जाऊन पडतो. आणि त्याच क्षणी तो भिल्ल नाहीसा होतो. आणि तिथे कर्पूर गौर प्रगट होतात. भगवान शंकर हा बघतच बसतो. अरे बापरे, धावत जातो, एवढा दमलेला असतो. सगळीकडे मल्लयुद्ध करताना त्याला जखमा म्हणजे मुकामार खूप लागलेला असतो, गलित गात्र झालेला असतो. तो तसा धावत जाऊन भगवान शंकरांच्या पायावर स्वतःला झोकून देतो अत्यानंदाने. म्हणे प्रभू तुम्ही होतात, भगवान मी ओळखलं नाही तुम्हाला, मला क्षमा करा. भगवान शंकर त्याला घेऊन छातीचे धरतात. म्हणजे पार्था, अरे मी प्रसन्न आहे. काय धनुर्युद्धामध्ये तू मला तोडीस तोड उत्तर दिलंस, मल्लयुद्धामध्ये सुद्धा मी तर भगवानच आहे, पण तरी सुद्धा तू एवढा वेळ लढलास माझ्याशी, मी प्रसन्न आहे म्हणतात. सांग कशासाठी तपश्चर्या करत होतास, जे पाहिजे असेल ते मागून घे. पण मला आधी हे सांग, तुला पाठवलं कोणी? प्रभू आपण भगवान आहात, तुम्ही सगळं जाणता, आपण माझ्या तोंडात का बोलवताय? ठीक आहे, आपण विचारताय तर सांगतो, मला भगवान श्रीकृष्णाने पाठवलं. भगवान श्रीकृष्ण म्हणजे माझे मामे भाऊ आहेत, मी त्यांचा आते भाऊ. आणि त्यांनी मला इकडे निघायचा योग आला. काही कारणांनी मला वनामध्ये यायला लागला. आता इथे तपश्चर्या प्राप्त झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू काम्यक वनामध्ये जाऊन भगवान शंकरांची तपश्चर्या कर, त्यांना प्रसन्न करून घे. आणि मला म्हणे आपण कृपा करून पाशुपतास्त्र द्यायची आहे, कृपा करावी. म्हणजे अजून काय सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी? काही नाही. म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं तुझ्या बाजूला सत्य आहे, तुझ्या बाजूला मी आहे, हे भगवान शंकरांना सांग. हां, हेच मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. हे मी तुला प्रसन्न होऊन पाशुपतास्त्र देतोय याचं कारण तुमचा पक्ष सत्याचा आहे, म्हणून मी तुला हे पाशुपतास्त्र आनंदाने देतो, असं म्हणून ते त्याला पाशुपतास्त्र भगवान शंकर प्रदान करतात. आणि एवढंच नाही तर आशीर्वाद देतात, विजयी भव. आणि तो आशीर्वाद प्राप्त करून अर्जुन पुढे निघतो.
त्याला पाशुपतास्त्र मिळालेलं असतं, भगवान शंकर प्रसन्न झालेले असतात आणि त्याच्याबरोबर त्याला अजून एक पदवी मिळालेली असते. कुठली? गुडाकेश. तशी अर्जुनाला 10 नावं होती बरं का. 10 नावं कुठली हो माहिती आहे का हो? हे महाभारतामध्ये 1 वर्ष ते त्यांच्या हस्तिनापूरला लागूनच जे विराट म्हणून राजा असतो, विराट नगरी, तर त्याचा विराट राजा असतो, त्याच्याकडे 1 वर्ष ते व्यतीत करतात बरं का. आणि तेव्हा तिथे जायच्या आधी ह्याला शाप मिळालेला असतो की तुला नपुंसकाचा देह प्राप्त होईल. उर्वशीने हा शाप दिलेला असतो त्याला. आता हे महाभारतांतर्गत हे फक्त आपण त्यातला एवढाच संदर्भ इथे उद्धृत करू. तर कीचक तिथे भीमसुद्धा असतो, बल्लव म्हणून काम करत असतो बरं का. आणि तो कीचक असतो तो सैरंध्रीवर, म्हणजे आपल्या द्रौपदीला तिचं अप्रतिम लावण्य पाहिल्यानंतर तो तिला सरळ सरळ पळवायचंच ठरवतो आणि तिला आज्ञा चढतो, आज तुम्हाला रंगशाळेत येऊन भेट, नाहीतर काय मी अपहरण करीन तुझं, मी तुला माझ्या घरात डांबून ठेवीन. आणि तो महासामर्थ्यवान असतो. मग तिथे भीम त्याचा पारिपत्य करतो. आणि जेव्हा कीचक मारला गेला हे कळतं, अजून यांना 1 वर्ष अज्ञातवासाचं पूर्ण व्हायचं असतं, ते कळतं दुर्योधनाला. आणि सर्वजण कौरव, दुर्योधन हा आपण मागाशी पाहिलं की आहे की आततायी असतो, तो विराट नगरीवरती आक्रमण करतो. आणि त्यांच्याकडे बरोबर कोण? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, 100 कौरव. अरे बाप रे, म्हणजे यांचं सामर्थ्य पृथ्वीला भारी पडेल असं सामर्थ्य असतं यांचं. आणि ते यांच्यावर आक्रमण करतात, कारण ते मुळात त्यांना पांडवांना प्रगट करायचं असतं. कारण 1 वर्ष अज्ञातवासाच्या अगोदर जर पांडव ओळखले गेले असते तर त्यांनी परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा असतो. म्हणून ते यांचं विराटाचं गोधन त्याचं चोरून न्यायचं ठरवतात, म्हणजे हरण करून न्यायचं ठरवतात. आणि म्हणून ते आक्रमण करतात विराट नगरीवरती. आणि त्याप्रमाणे ते गोधन वळून स्वतःच्या ताब्यात घेतात आणि निघतात. आणि तेव्हा तो विराट राजाचा जो मुलगा असतो त्याचं नाव असतं उत्तर. आणि लहान असतो, असा 16, 17, 18 वर्षाचा असेल, क्षत्रिय असतात तसं, पण ज्याला पौरुष म्हणतात तसा तो अजून परिपूर्ण परिपक्व झालेला नसतो क्षत्रिय. आणि तो वडिलांना जेव्हा वडील त्याचे गेलेले असतात एका ह्याच्या दुसऱ्या छोट्याशा युद्धावर गेलेले असतात, म्हणून तो घरी आपल्या मातेला आणि इतर सगळ्यांना सांगतो. तेवढ्याच ना, तो निघायच्या आधी वडील पण येतात, ते युद्ध जिंकून येतात परत, त्यांना बाण वगैरे लागलेला असतो, पण ते तरीसुद्धा ते शूर असतो. म्हणजे इतर सर्वांच्या मानाने ते विराट नगरीचे राजे विराट शूर असतात, कौरव पांडवांच्या तुलनेमध्ये नगण्य. पण तो मग सांगतो बाबांना, बाबा मी म्हणे ते आपलं ज्यांनी गोधन चोरलंय त्यांना म्हणे मी शासन करतो आणि सगळं परत घेऊन येतो गोधन. ते म्हणतात अरे कोण आहेत ते तरी माहिती आहे का तुला? म्हणे ते हस्तिनापूरची सेना आहे म्हणे. आता हस्तिनापूरमध्ये कोण आहे त्याला काय माहिती? अहो ते उत्तराचं ओट पिळला असताना ताईचं दूध बाहेर आलं असतं, एवढा बच्चा असतो तो अजून, त्याने अजून युद्धच पाहिलेलं नसतं. आणि तो मोठ्या आवेशाने प्रतिज्ञा करतो, मी म्हणे त्या सर्वांना जिंकून परत येईन. एवढंच नाही तर म्हणे त्या सर्वांना हरवून, जी लोक आपल्यावरती चाल करून आलेत ना योद्धे, त्यांची उत्तरीय घेऊन येईन. तिथे धर्मराज असतात युधिष्ठिर, ते तिथे कंक म्हणून कार्यान्वित असतात बरं का, नोकरी पत्करलेली असते. धर्मराज युधिष्ठिरांना सुद्धा जेव्हा प्रतिकूल कालप्राप्ती होते तेव्हा त्यांना नोकरी करायला लागते, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर ते तिथे कंक म्हणजे दरबारी विदूषक म्हणून काम करत असतात. आणि तेव्हा ते त्या ह्याला सांगतात उत्तराला, तो एकटा जाऊ नकोस, तू बृहन्नडेला घेऊन जा. बृहन्नडा म्हणजे अर्जुन, बृहन्नडेला घेऊन जा. आणि तो सारथ्य चांगलं करतो म्हणे. अर्जुनाचं सुद्धा रथाचं सारथ्य तो करत असे. तो म्हणतो की याची काही गरज नव्हती, पण तुम्ही एवढं म्हणतात आता मी बृहन्नडेला घेऊन जातो बरोबर. आणि तो घेऊन जातो, युद्धाला जातो. आणि जेव्हा तो त्यांची सेना बघतो, एक जेव्हा नरसिंह बघतो, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन, बोबडी वळते हो. तो रडायलाच लागतो तिथे. मी काय म्हणे यांच्याशी युद्ध करणार, आणि एवढं प्रचंड यांचं सैन्यभार आहे, ह्याच्यातला एक एक योद्धा वास आहे म्हणे. माझ्यासारख्या 100 उत्तरांना एक एक म्हणे हा योद्धा वास आहे, मी काही युद्ध करत नाही, चला आपण परत जाऊ. बृहन्नडा म्हणते, बृहन्नडा तिथे त्याच्या सारथीपदी विराजमान झालेली असते. म्हणते नाही, आता तू प्रतिज्ञा केली आहेस आणि क्षत्रिय आहेस ना, म्हणे घाबरतोस कशाला.
युद्ध कर. काय युद्ध कर म्हणे, मला माझं स्वतःच धनुष्य उचलता येत नाही, युद्ध काय करणार, रडायला लागतो कुतकुत्तर. मग ती बृहन्नळा म्हणते, अरे मग कशाला अशा प्रतिज्ञा करतोस, काय क्षत्रियांनी प्रतिज्ञा केल्यानंतर मरण प्राप्त जरी झालं तरी चालेल, पण आपली प्रतिज्ञा पूर्ण करायची असते. चल म्हणते, त्यात एक लांबवर शमीचं एक अतिशय प्रचंड आणि फार प्रचंड असं झाड असतं शमीचं, चल म्हणे त्या तिकडे, आणि घेऊन जाते. बृहन्नळा त्याला तिकडे घेऊन जाते आणि थांब आता, झाड शमीच्या झाडावर चढ, काय, आणि वरती बघ एक मोठं गाठोड आहे, ते उतर खाली. तो म्हणतो, तुला काय माहिती, तुला काय करायचं म्हणे, तुला सांगितलेलं काम कर जा. ते एकदम बृहन्नळ्याचा आवाज चढल्यानंतर तो उत्तर घाबरतो. तो निमूटपणी त्या शमीच्या झाडावर चढतो आणि ते बोचकं एवढं प्रचंड मोठं असतं, त्याला ते पेलता येत नाही. मग ती बृहन्नळा सांगते, ते टाक खाली, तुला नाही, तुमच्याकडे कोणाला पेलता येणार नाही म्हणे, ते टाक. खालती टाकतो ते बोचकं, त्याच्यातनं शस्त्रास्त्र बाहेर पडतात आणि खालती आल्यानंतर तो बघतो आणि ते बोचकं सोडतो. आधी त्याला दिसते की एवढी प्रचंड, मारुतीच्या गदेपेक्षा थोडीशी छोटी, एवढी प्रचंड मोठी गदा दिसते. अरे बाप रे, म्हणतो केवढी मोठी गदा आहे, मी आयुष्यात कधी म्हणजे चित्रही पाहिलं नव्हतं एवढ्या मोठ्या गदेचं. कोणाची आहे ही म्हणे, भीमाची गदा आहे. हां, कुठे आहे तो, तुमच्याकडेच नोकरीला आहे म्हणे. आणि त्याच्यानंतर शेजारी बघतो तर एक महाप्रचंड धनुष्य दिसतो. अरे बाप रे, त्याला ते हलवताही येत नाही हो, अरे प्रत्यंत सोडून ठेवलेली असते. बाप रे, म्हणतो केवढं प्रचंड मोठं धनुष्य आहे, कोणाचं आहे, हे अर्जुनाचं आहे. अर्जुनाचं धनुष्य कसं असेल इथे. बृहन्नळा म्हणते, वेड्या मीच अर्जुन आहे. चल हो मागे, तू जर लढणार नसलास तर सारथी म्हणून तू बैस, पण मी युद्ध करीन यांच्याशी, एकटा युद्ध करीन. तो उत्तर म्हणतो, बृहन्नळे तू अर्जुन आहेस हो म्हणे, मला शाप होता मिळाला होता म्हणून म्हणे, मला नपुंसकाचं रूप प्राप्त झालं होतं, म्हणून मी तुमच्याकडे बृहन्नळा म्हणून तुमची सेवा करत होते बरं का. तर आता म्हणे मी यांच्याशी युद्ध करतो. याचा विश्वास बसत नाही उत्तराचा. तेव्हा उत्तर म्हणतो की अर्जुनाची 10 नावं आहेत, तू मला जर खरोखरच अर्जुन असशील तर मला तू ती 10 नावं सांग, तर मी तुझ्यावर विश्वास ठेवीन आणि तुझं सारथ्य करीन, नाही तर नाही म्हणतो, मला मरायचं नाही. हे एवढे मोठे सगळे कसले म्हणे एक एक महारथी आहेत आणि मी काय म्हणे अर्धरथी नाही, त्यांच्यासमोर काय लढणार. अर्जुन म्हणतो, 10 नावं ऐकायचे, मग विश्वास ठेवशील अर्जुनावर. हो नक्कीच ठेवीन म्हणाला, सांगा. मग अर्जुन म्हणतो, ऐक, अर्जुन फाल्गुनो जिष्णु किरीटी श्वेतवाहन बिभत्सुर विजयी कृष्ण सव्यसाची धनंजय. ही 10 नावं आहेत अर्जुनाची, हा श्लोक आहे बरं का. अर्जुन फाल्गुन जिष्णु किरीटी श्वेतवाहन बिभत्सु विजयी कृष्ण सव्यसाची आणि धनंजय, ही अर्जुनाची नावं आहेत. हे ऐकल्यानंतर तो मान्य करतो, तूच अर्जुन आहेस. मग त्याच्यानंतर पुढचा कथाभाग होतो, हा सर्वांच्यावरती मौनास्त्र प्रेरतो, त्या सगळ्यांची उत्तरी ह्याला काढून देतो आणि घेऊन येतो वगैरे वगैरे. आपला त्याच्याशी तुर्तास काही संबंध नाही, ते सगळं महाभारतांतर्गत आहे. सांगायचं आहे की ह्याला हेही एक नाव त्याच्यानंतर प्राप्त होतं, गुडाकेश बरं का, आणि ह्याचा उल्लेख गीतेमध्ये आहे. असो मित्रांनो, आजचा कथाभाग पुरेसा मोठा झाला आहे, तेव्हा आज आपण इथे विश्रांती घेऊ. आपण मला आज्ञा द्या. आता उद्याच्या कथाभागामध्ये आपण अर्जुन आणि मारुती यांचा संघर्ष होईल आणि सुभद्राहरण या दोन्ही कथा उद्या श्रवण करायचा योग आहे. ठीक आहे, सुतोवाच करून ठेवलं आपण. तोपर्यंत मात्र मला आज्ञा द्या. रामकृष्ण हरी.